सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला निर्णायक वेग दिला आहे। गुरुवारी सत्यनारायण गुरम, विजय चिप्पा, सुनीता कामाटी आणि अंबिका चौगुले यांनी पाथरूड चौक परिसरात मतदार गाठीभेटी आणि पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधला। यावेळी उमेदवारांनी मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यातून मोठा निधी उपलब्ध करून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। मतदारांनी औक्षण करून उमेदवारांचे स्वागत करत जाहीर पाठिंबा दर्शवला। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रभाग 13 मध्ये भाजपच विकास करू शकते असा स्पष्ट कौल मतदारातून दिसून येत असून चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी शंकर चौगुले यांनी देखील प्रभाग 13च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। सत्यनारायण रामया गुरम प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवित आहे। माझ्यासोबत विजय चिप्पा, सुनीताताई कामाटी, अंबिकाताई चौगुले या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आहेत। आम्ही संयुक्तपणे लोधी गल्ली, महात्मा फुले झोपडपट्टी, स्लॉटर हाऊस अनेक ठिकाणी आज आम्ही डोर टू डोर पदयात्रा काढलेली आहे आणि तेथील समस्या जाणून घेतलेल्या आहे। त्या समस्या आम्ही निवडणुकीनंतर पहिल्यांदा त्या समस्यांना प्राधान्य देणार आहोत। येथील नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिलेला आहे। प्रचंड बहुमताने आपण निवडून येणार आहात म्हणून आम्हाला निश्चितच आनंद होत आहे की या भागातील नागरिकांचा आम्हाला जो पाठिंबा मिळाला आहे, निश्चितच आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहोत। सुनीता कामाटी या म्हणजे लोधी गल्लीत आम्ही आलेलो आहे। त्याच्यामध्ये म्हणजे आमचं पूर्ण लोधी गल्लीचं मतं टाकायचं म्हणजे आमचे राजूभाई जमादार आहेत, म्हणजे त्यांच्या साथशिवाय इथले मतदान पूर्ण आम्हाला त्यांनी आहेत म्हणलं तर इथले मतदान आमच्यासाठी सगळं मतदान आम्हाला लोक सगळं निवडून देतील असं। प्रभाग 13 येथील महात्मा फुले झोपडपट्टी, स्लॉटर हाऊस, लोधी गल्ली परिसर या परिसरातील सर्व होम टू होम प्रचार करण्यात आला। प्रचारामध्ये उत्स्फूर्त असं प्रतिसाद मिळाला। या भागातले छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत आणि ते काय उदाहरणार्थ लाईट नाही आहे, गटर व्यवस्थित नाही आहे, पाण्याची समस्या आहे, या शौचालय सगळ्यात महत्त्वाचं आमच्या भगिनीला इथं शौचालय नाही आहे। हे शौचालय पहिल्यांदा आम्ही निवडून आल्यानंतर या भगिनीसाठी आम्ही पहिल्यांदा शौचालय निर्माण करून देऊ आणि त्या लाईटचा प्रश्न जे आहे तो लाईटचा प्रश्न या 2 दिवसाचा आम्ही लाईट चालू आहेत पण इथं कोणी येत नाहीत, फिरकत नाहीत, ड्रेनेज तुंबलेले आहेत, ते ड्रेनेज काढणारा माणूस येत नाही आहे। हे मूलभूत सोयी द्यायलाच पाहिजे। या सोयीसाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करून आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी विजय चिप्पा। आज लोधी समाज येथे आम्ही होम टू होम प्रचारास सुरुवात केलेली आहे। आम्हाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। नागरिकांची समस्या पण जाणून घेतलेली आहे। या ठिकाणी त्यांचं मत एकच आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाशिवाय दुसऱ्या कुठल्या पक्षाला मतदान करणार नाही। त्यांचा चांगला सपोर्ट आहे आमच्या पाठीशी आणि नागरिकांना एकच आवाहन करतो, त्याचप्रमाणे सगळ्यांचं देखील आमच्या पाठीशी आशीर्वाद राहावं आणि भरघोस मताने आम्हाला 4 उमेदवारांना निवडून द्यावे एवढी मी विनंती करतो।